नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आणि आजचा सेशन चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करतो. टेट 2022 साठी अतिशय इम्पॉर्टंट असे व्हिडिओज मी टाकत असतो. त्यामधला हा जो आहे व्हिडिओज जो आता प्रेझेंट आपण शिकणार आहोत तो आहे टक्केवारी अर्थात टक्केवारी, ज्याला इंग्लिश मध्ये पर्सेंटेज असं म्हटलं जातं. पर्सेंटेज असं एक चॅप्टर आहे ज्या चॅप्टरवर बरेचसे चॅप्टर डिपेंड करत असतात. नफा तोटा अर्थात प्रॉफिट अँड लॉस हे सुद्धा चॅप्टर टक्केवारीवर डिपेंड करते. सरळ व्याज असेल, चक्रवाढ व्याज असेल, हे सुद्धा चॅप्टर्स या टक्केवारी अर्थात टक्केवारीवर डिपेंड करते. हे लक्षात घेऊन आज आपण पर्सेंटेजचा सर्वात शेवटचा टाइप्स लक्षात घेता. त्या टाइप्सचं स्वरूप लक्षात घ्या, म्हणजेच त्या टाइप्सला जर तुम्ही ट्रॅडिशनल मेथडनं जर काढलं म्हणजे स्टेप बाय स्टेप जर काढलं तर खूप वेळ लागू शकतो. मात्र मी जे सांगतो ती ट्रिक जर वापरली तर निश्चितचपणे तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. ते आजच्या टाइप्समध्ये आहे. त्याआधी मी तुम्हाला क्लासबद्दल थोडी इन्फॉर्मेशन देतो की क्लासचं एक ॲप्लिकेशन आहे, स्टडी अप या नावाने ते ॲप्लिकेशन आहे. मोबाईलच्या प्ले स्टोअरवर गेल्यानंतर किंवा साईटवर सुद्धा गेले की तुम्हाला स्टडी अप हे ॲप्लिकेशनचं नाव तुम्ही त्या ठिकाणी सर्च केलं की या प्रकारचा तुम्हाला लोगो दिसेल. निश्चितचपणे हा लोगो दिसतोच तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ओके, या ॲप्लिकेशन मध्ये काय असेल ते तुम्हाला सांगतो. या ॲप्लिकेशन मध्ये महत्त्वाच्या त्या ज्या ऑनलाईन बॅचेस आहेत त्या मी तिथे शिकवतो. त्यामध्ये जे पहिली बॅच आहे ते तुम्हाला सांगतो. त्या याच्यामध्ये ही बॅच आता रनिंग मध्ये सुरू आहे जिचं नाव आहे फास्ट ट्रॅक बॅच. 2 सब्जेक्ट या बॅच मध्ये क्लिअर केले जातात, मॅथ्स प्लस रिजनिंग. मॅथ्सचे 25 पेक्षा जास्त चॅप्टर्स या ठिकाणी क्लिअर करून दिले जाईल आणि रिजनिंगचे सुद्धा 25 पेक्षा जास्त चॅप्टर्स या ठिकाणी शिकवले जाईल. असे करून 50 पेक्षा जास्त चॅप्टर्स तेही परिपूर्णतेने शिकवणारी ही आहे एक बॅच जिचं नाव आहे फास्ट ट्रॅक बॅच. हिचं स्वरूप आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. जो कोणता सेशन होतो तो सर्व सेशन अर्थात सर्व क्लास हे रेकॉर्डेड होत असतात. शिवाय ते डेली 8 ते 10च्या दरम्यान लाईव्ह असते. फीज आहे 3000 रुपये. जर तुम्ही इच्छुक असाल तर 8080756971 यावर तुम्ही मला या बॅच बद्दल विचारणा करू शकता. शिवाय व्हॉट्सअप सुद्धा करू शकता. त्यासाठी नंबर दिलेला आहे 7709119501. पुढे जाऊया. सर्वात इम्पॉर्टंट अशी बॅच आहे ती म्हणजे रेग्युलर बॅच. या बॅच मध्ये सर्व सब्जेक्ट शिकवले जातात. मराठी आहे, इंग्लिश आहे, मॅथ्स आहे, रिजनिंग आहे, त्याच्यानंतर मानसशास्त्र आहे, अध्यापनशास्त्र आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट भाग म्हणजेच जीके जीएस 35 मार्क्स या ठिकाणी शिकवले जातं. त्याच्यासाठी 200 पर्यंतचे प्रोजेक्ट या ठिकाणी क्लिअर केले जाईल परीक्षेच्या तारखेपर्यंत. ओके, स्टेप बाय स्टेप मात्र शिकवलं जातं. या बॅचची फी आहे 6000 रुपीज. आधी सुद्धा 6000 रुपीज होती, आज सुद्धा आहे आणि नंतर सुद्धा 6000 रुपये राहील. हे या बॅचचं वैशिष्ट्य आहे. ऑल सब्जेक्ट साठीची बॅच आहे. निश्चितचपणे तुम्हाला जे आधी मी नंबर दिलेले होते त्यावर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. ओके, आता आपण प्रत्यक्षरित्या त्या टाइप्सकडे जाऊया. राम त्याच्या मासिक उत्पन्नातील 20% त्याच्या घरगुती गरजांसाठी, उर्वरित उत्पन्नाच्या 15% पुस्तकांवर आणि उर्वरित उत्पन्नाच्या 30% कपड्यांवर खर्च करतो. आता त्याच्याकडे 9520 रुपये शिल्लक आहे. तर त्याचे मासिक उत्पन्न किती? काय होतं, ज्यावेळेस पगार येतो तो पगार खर्च केला जातो. मग खर्च केला जातो. सर्वप्रथम जर तो पगार त्या पगारातील 20% घरगुती गरजांसाठी खर्च केला जात असेल, मग जो पगार उरतो त्या पगारातून मग 15% पुस्तकावर खर्च केला जाते आणि जो पगार उरतो म्हणजे उर्वरित उत्पन्न त्याच्या शेवटी मग ते 30% कपड्यांवर खर्च केला जाते. म्हणजे असा तो पगार संपत येतो. शेवटी शिल्लक राहते. हे शिल्लक आहे 9520 रुपये. निश्चितच रामचा जो पगार आहे तो याच्यापेक्षा जास्त असेल. मग आपल्याला याच्यासाठी ट्रिक्स कोणती वापरावी लागेल? एक गोष्ट लक्षात ठेवायची की पहिला खर्च कोणता 20%, दुसरा खर्च किती आहे 15%, तिसरा खर्च किती आहे 30%. मग टक्केवारीमध्ये आपल्याला शिल्लक काढावं लागेल. काय सांगितलं मी? टक्केवारीमध्ये आपल्याला शिल्लक काढावं लागेल. तेव्हा कुठं आपल्याला आन्सर निघणार. त्यासाठी सर्वप्रथम जो खर्च असतो 20% त्याला डिलीट करा. डिलीट केल्याबरोबर 100 मधून ते 20 आहे ते मायनस करायचे. 100 मधूनच हे वजा करायचे. 100 मधून वजा केले तर 80 राहतात. ते जे 80 आहे मल्टिपल बाय इथे 80 घ्यायची. आता प्रश्न आहे 15% आणि 80. टक्केचा विचारच करू नका सध्या तरी. शेवटी आपण डायरेक्टली टक्केचं चिन्ह लावूया
आता 15 आणि 80 म्हणजे 100 मधून 20 वजा केलेले जे 80 आले ते मल्टिपल बाय 15 करायचे. 15 8 120 आणि हा शून्य याला अटॅच केला. मग याचा गुणाकार 1200 येतो. मात्र आपल्याला ही जी संख्या आहे ते 80 पेक्षा लहान पाहिजे, म्हणून आपण मागून 2 अंकानंतर केव्हाही पॉईंट द्यायचा. आता ते 1200 नसून 12 आहे. आता हे जे 12 आहे या 80 मधून वजा करायचे. वजा केल्यानंतर किती वजा बाकी येते बघा. 10 तून 2 गेले 8 राहिले, हातचा 1 म्हणजे 8 तून 2 गेले 6 राहिले 68. याचंही काम झालं, याचंही काम झालं. उरले आता शेवटचा खर्च जो की 30% आहे. ते 30% आपल्याला मल्टिपल करायचे या ठिकाणी. 30 डायरेक्टली 30 चिन्ह लिहायचं नाही सध्या तरी. मग हा शून्य आहे, शून्य लिहून घेतला. 3 8 24 4 लिहून घेतले, हातचे 2 आले. 3 सकम 18 18 आणि 2 20 होते. सो या ठिकाणी 20 लिहिले. या 68 पेक्षा ही केवळ लहान पाहिजे म्हणून मागून 2 अंकानंतर पॉईंट दिला. 68 पेक्षा 20.40 हे लहान झाले. आता हे जे लहान झाले हेच या 68 मधून वजा करायचे. ज्या पद्धतीने आपण हे 12 या 80 मधून वजा केले होते तसेच हे सुद्धा याच्यातून वजा करायचे. म्हणजेच 20.40 न घेता 4 घेऊया. इथे मात्र आपल्याला 0.0 द्यावा लागेल वजाबाकी करण्यासाठी. मग आता शून्यातून 4 करते, 10 तून 4 गेले 6 राहिले, हातचा 1 दिला. 8 तून 1 गेला 7 राहिले, नंतर इथे राहिले 4. 47.6% हे काय झाले त्याच्या उत्पन्नातली शिल्लक झाली. 47.6 हे टक्के त्याच्या उत्पन्नातील काय झाले शिल्लक झाले, जे मात्र आपल्याला रुपयाच्या स्वरूपात दिलेले आहे. आता पुढची स्टेप काय, पुढची स्टेप्स लक्षात घेण्यासाठी एकच गोष्ट करायचं. जे शिल्लक दिलेले आहे त्याला सर्वप्रथम शून्य अटॅच करायचे. शून्य अटॅच केले सर, मग डिवायडेड बाय करायचं. हे जे टक्के आहे तिथे डायरेक्टली डिवायडेड बाय करायचे 47.6. म्हणजेच काय 952,000 डिवायडेड बाय 47.6. आता हा प्रत्यक्षरित्या तुम्हाला भागाकार सॉल्व्ह केल्यानंतर उत्पन्न निघतं रामचं. मग आपण काय करतो जनरली हा पॉइंट इकडे नेतो, म्हणजे हे झाले 476. लगेच एक शून्य वर टाकतो. म्हणजेच आपलं स्वरूप काय झालं 9520000 म्हणजे 4 झिरो येतात. डिवायडेड बाय किती रे तर 476. आता काही लोक काय करतात की 2 ने भाग देतात, काही लोक 4 ने भाग देतात. दिला तरी आन्सर तेच निघतं. परंतु इथं जर बघितलं तर 476 आहे का 476 476 च्या दुप्पट 952 होती, म्हणून आपण दुप्पट घेतले. हे 4 शून्य याला अटॅच केले 1 2 3 4. म्हणजे फायनली मासिक उत्पन्न निघालेलं आहे 20,000. रामच्या मासिक उत्पन्नातील 20% त्याच्या घरगुती कर्जांसाठी, उर्वरित उत्पन्नाच्या 15% पुस्तकांवर आणि उर्वरित उत्पन्नाच्या 30% कपड्यावर खर्च करतो. जर त्याच्याकडे 9,520 रुपये शिल्लक राहत असेल तर त्याचे मासिक उत्पन्न किती तर 20,000 रुपये. सो सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस बघा राईट आहे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. केव्हाही मी एक टाईप शिकवल्यानंतर तुम्हाला 5 क्वेश्चन हे त्यावर आधारित प्रॅक्टिस साठी देत असतो आणि त्यानंतर 10 क्वेश्चनची एक टेस्ट देतो. त्याआधी आपण हे प्रॅक्टिसचे क्वेश्चन लक्षात घेऊया. रामराव त्याच्या मासिक उत्पन्नातील 20% त्याच्या घरगुती खर्चांसाठी, उर्वरित उत्पन्नाच्या 15% पुस्तकांवर आणि उर्वरित उत्पन्नाच्या 30% कपड्यांवर खर्च करतो. आता त्याच्याकडे 4,760 रुपये शिल्लक आहे. तर त्याचे मासिक उत्पन्न किती. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट व्हॉट इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सर्वप्रथम जे 20% आहे हे 80 मधून 100 मधून वजा करा. 80 येतात, हे 80 इथं टाकले. सरळ सरळ गुणाकार केला. 15 8 120 एक शून्य लावून दिला कारण इथे शून्य होता. 80 पेक्षा हे लहान अमाउंट पाहिजे म्हणून मागून 2 अंकांचा पॉइंट दिला. 12 आले. हे 12 हे 80 तून वजा करायची. वजा केल्यानंतर हे किती येतात रे तर 68 येतात. आता हाय खर्च झाला, उरला फक्त 30% कपड्यावरचा खर्च. तर ते 30 इथे मल्टिपल करायचे. मल्टिपल केल्यानंतर ह्या शून्यासाठी शून्य 3 8 24 हाचे 2 आले. 3 सकम 18 20 होते म्हणून इथं 20 आले. केव्हाही या 68 पेक्षा कमी अमाऊंट आली पाहिजे म्हणून इथं पॉईंट दिला. म्हणजे 20.4 आले. हे जे 20.4 ज्या पद्धतीने इथं 12 याच्यातून वजा केले तसेच 20.4 याच्यातून वजा करायचे. इथं 0.0 देऊन टाकू आणि 20.4 देऊन टाकू. वजाबाकी केली. 10 तून 4 गेले तर 6 राहिले. हातचा 1 8 तून 1 गेला 7 राहिला. त्याच्यानंतर इथे 4 आले. पुन्हा 47.6% ही काय झाली तर त्याच्या उत्पन्नातली खर्च करून राहिलेली शिल्लक झाली. सो शिल्लक मात्र हे
रुपयाच्या याच्यामध्ये दिलेले आहे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम इकडे जाण्याच्या आधी याला 2 शून्य अटॅच करून टाकायचे. डिवायडेड बाय काय करायचं, 47.6 करायचे. आता जनरली तुम्ही तुमच्या मेथडनं कॅल्क्युलेशन केलं की डायरेक्टली आन्सर निघतं. मग आपण काय करतो, हा पॉईंट उचलून इथं नेतो, नेला म्हणजे 476 झाले. तसाच एक झिरो इथं वाढवून देतो, कारण एका अंकानंतर पॉईंट देतो म्हणून एक शून्य अटॅच करतो. आता लक्षात घ्या, 476030 आणि त्याच्यानंतर 476. जर लक्ष दिलं, बरोबर कटाक्ष टाकला तर 476 एक 476, 476 एक 476, हे 4 शून्य त्याला अटॅच करून टाकले. अटॅच केल्यानंतर आन्सर किती येतं, 10,000, जे की रामरावचं मासिक उत्पन्न आहे, म्हणून आन्सर नंबर बी येतं. बी इज द राईट अँड ब्राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अतिशय इजी आहे, तुम्ही क्षणातही सोडवू शकता. याला फक्त आणि फक्त अर्धाच मिनिट लागतो. जर स्टेपने तुम्ही जात असाल तर 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ हा खाणारा क्वेश्चन आहे. येस, क्वेश्चन नंबर 3 बघा रेडी. रमादेवीच्या मासिक उत्पन्नाचे 15% त्याच्या घरगुती गरजांसाठी, उर्वरित उत्पन्नाच्या 20% पुस्तकांवर, उर्वरित उत्पन्नाच्या 5% कपड्यांवर खर्च करतो. आता त्याच्याकडे 9,690 रुपये शिल्लक आहे, तर त्याचे मासिक उत्पन्न किती? इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट व्हॉट इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेहमीप्रमाणे तुम्हाला जे मी टाईप शिकवतो त्यावर आधारित 5 क्वेश्चन आपण सरावाचे घेत असतो, त्यातला हा क्वेश्चन. नेक्स्ट, आता 15% म्हणजे किती रे? तर 100 मध्ये 15 वजा करा, झाले किती? तर 85. इथे 85 डायरेक्टली 85 याला मल्टिपल करा. मल्टिपल करत असताना या 85 दोन्ही, आता 20 गुणिले 85 आपल्याला करावं लागेल, म्हणजे ते काय येतात, 2 पंचे 10, हा चौला एक 2 सोडा 1 17, म्हणजे 17 आले. हा शून्य इथं अटॅच केला. 85 पेक्षा ही लहान पाहिजे म्हणून मागून 2 अंकानंतर पॉईंट केले म्हणजे 17, हे सुचलं त्याच्यातून वजा करायची. वजा केले, 17 घेतले. आता 17 घेतल्यानंतर 5 7 जात नाही, 15 7 गेले, 8 राहिले, हा सोडा 1 या ठिकाणी दिला, 8 2 गेले, 6 राहिले, 68 राहिले मित्रांनो. आता मल्टिपल बाय किती? तर तिसरा जो खर्च आहे 5%, त्याला 5% मल्टिपल करायचं, म्हणजे 5च मल्टिपल करायचं. 5 8 किती? 40, 4 हातचे आले, 5 कम किती? 30, 30 हजार 34 होतात, 34 किती? आता याचा जो गुणाकार आहे 340 येतो. हे तर आपल्याला 68 पेक्षा लहान पाहिजे, म्हणून मागून 2 अंकानंतर पॉईंट दिला, म्हणजे 3.4 आले. 3.40 म्हणजे 3.4च लक्षात घ्यायचे, याला व्हॅल्यू राहत नाही. म्हणून इथे 0.0 दिल्यानंतर याच्यातून वजा किती केले आपण? 3.4 केले, कारण आपल्याला शेवटची खर्चाची शिल्लक काढायची टक्केवारीमध्ये, जे की आपण टक्केवारीमध्ये लिहिणार आहोत. इथे आले 6, हा चौरा 1, 8 4 गेले, 4 राहिले, आणि इथे ऑलरेडी 6 आहे, 64.6 या ठिकाणी येतं. आता 64.6 हे इकडे डिवायडेड करण्याच्या आधी आपण याला 2 शून्य अटॅच करत असतो, देन आपण 64.6 नेतो. आता हे जे कॅल्क्युलेशन करता तुम्ही, ते सरळ सरळ रमांचं मासिक उत्पन्न निघते. मग आपण जनरली कॅल्क्युलेशन मध्ये काय करत असतो की या बेस मध्ये जर पॉईंट एका अंकानंतर आला तर याला पूर्ण संख्या निर्माण करण्यासाठी इकडे ढकलावा लागेल. एका अंकानंतर ढकलवला म्हणून इकडे पुन्हा एक शून्य वाढतो, म्हणून 9690 पुन्हा 000 डिवायडेड बाय 646. लक्षात आलं मित्रांनो? आता याचा जो भाग आहे तुम्ही 4 ने सुद्धा भाग देऊ शकता, 2 ने सुद्धा कट करून भाग देऊ शकता, तेव्हा कुठे तुमचा आन्सर निघतं. नाही तर तुम्ही डायरेक्टली 1 न असा करू शकता, 446 एक 446, मग नंतर 969 मधून 646 एक 646, मग 969 मधून 646 थेट मायनस करून मग जी काय व्हॅल्यू आली त्याला पुन्हा भाग देऊ शकता. त्याच्या आधी सुद्धा आपण असं करूया, ठीक आहे. 646 एक 646, याच्यातून 646 एक 646, इकडे तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो, म्हणजे वजा 646. 9तून 6 गेले 3 राहिले, 6तून 4 गेले 2 राहिले, आणि 9तून 6 गेले 3 राहिले, म्हणजे 323 राहतात. सो हे 323 याला जर अटॅच केले तर 323 हे 4 शून्य इथं अटॅच होईल. ओके, 4 शून्य. आता एकचा तो भाग गेला आणि राहिले किती? 3 2 3 आणि 4 वेळेस 0. आता याला जर तुम्ही बरोबर लक्षात घेत असाल 3230 ला आणि 646 ला, तर 5चा भाग जाण्याची दाट शक्यता आहे. तो सुद्धा करून बघूया. 646 गुणिले 5, 5 सकम किती? 30 3, 5 20 3 23 2, 5 सकम 30 2 किती? 32. 3230 आणि 3230 या ठिकाणी, म्हणजे 646 एक 646, 646 पंच
3230. मग 5चा भाग गेला. ओके, आता 5चा भाग गेल्यानंतर 3 शून्य इच्छे कट करून याला अटॅच केले तर 15,000 रुपये मासिक उत्पन्न आलं. मी डायरेक्टली त्याचा आन्सर काढलं. तुम्ही दोन भाग देऊन त्याचा आन्सर शेवटी 15,000 येते. म्हणून रामांचं मासिक उत्पन्न आहे 15,000 रुपये. हे इज द राईट अँड ब्राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, बघा राईट आहे. क्वेश्चन नंबर 4. भरत त्याच्या मासिक उत्पन्नातील 20% त्याच्या घरगुती गरजांसाठी, उर्वरित उत्पन्नाच्या 15% पुस्तकांवर, उर्वरित उत्पन्नाच्या 30% कपड्यांवर खर्च करतो. त्याच्याकडची शिल्लक आहे 11,424 रुपये. तर त्याचे मासिक उत्पन्न किती? अतिशय महत्वाचा टाइप्स आहे. यस, याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागेल? क्षणात तुम्ही आन्सर त्याच्यावर काढू शकता. हे 20 म्हणजेच किती येतं? 80. मल्टिपल बाय 80 करायचं. 15 8 120. 120 हा शून्य अटॅच केला, मागून 2 नंतर पॉईंट दिला, हे याच्यातून वजा केले म्हणजे 68 आले. मल्टिपल बाय शेवटचे जे 30% आहे याला 30% मल्टिपल केले म्हणजेच इथं काय येतं? हा शून्य इथं देऊन टाकला. 3 8 24 हा चाले 2 3 सकम 18 2 किती 20. म्हणजे 68 पेक्षा ही लहान पाहिजे म्हणून मागून 2 नंतर पॉईंट दिला. हीच संख्या 20.4 याच्यातून वजा केली 20.4. मग जे काही येत असेल ते फायनली टक्के राहतात शिल्लक मध्ये. सो या ठिकाणी 6 आले, हा सोडा 1 दिला, इथे येतं 7 आणि इथे येतं 4. सरळच आहे 47.6. हे आपल्याला या शिल्लकला डिवाइड करण्याच्या आधी आपण इथं 2 शून्य अटॅच करत असतो. डिवायडेड बाय 47.6 घेतो. ओके, मग हे याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते म्हणजे आपल्याला भरतचं मासिक उत्पन्न निघते. मग यासाठी आपण जनरली काय करत असतो की हा पॉइंट इथे आपण देतो. हा पॉइंट या ठिकाणी दिल्यानंतर सरळच या ठिकाणी 1 शून्य वाढून जातो. म्हणजेच या ठिकाणी काय आलं? 11424 000 येतात डिवायडेड बाय 476 येते. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर भरतचं मासिक उत्पन्न निघते. आता कॅल्क्युलेशन आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो. कोणी 2 ने भाग देतात, कोणी 4 ने भाग देतात. आपण 4 ने भाग देऊ. 4 1 4 4 1 4 उरले 3 4 9 36 म्हणजे 119 आले. आता इथं 4 2 8 उरले 3 झाले 24. ओके, 4 2 8 8. ओके, 11 तून 8 गेले 3 राहिले 34 झाले. 4 8 32 उरले किती? 2 झाले 22. 4 5 20 उरले किती? 2 झाले 24. 4 सकम 24 आणि इथे 3 0 दिले. आता ही जी अमाऊंट आहे 3 शून्य आणि 2 8 5 6 म्हणजेच या ठिकाणी येतं किती? तर 28,56,000 डिवायडेड बाय 119. जर विचार केला तर 1 चा भाग जाऊ शकतो. 119 1 119 119 1 119 म्हणजे 285 मधून थेट 119 नाही 2 चा भाग जाईल. 238 येतं. ओके, म्हणजे 2 चा आपण भाग दिला. सो 2 चा भाग म्हणजे 238 आपल्याला करावा लागेल. 5 तून 8 जात नाही. 15 तून 8 गेले 7 राहिले. हातचा 1 दिला. 8 तून 4 गेले 4 राहिले. ओके, म्हणजे 47 होतं. 47 उरल्यानंतर ते 47 आपण थेट याला जर लावले 6 ला तर 4 7 6 आणि हे 3 शून्य असे उरतात. मग पुन्हा 119 119 जर विचार केला तर 4 चा भाग जातो मित्रा. कसा की 119 गुणिले 4 जर केले तर 4 9 36 3 4 1 4 4 किती 7 आणि 4 1 4 बरोबर 476 इथे आहे. इथे 476 आहे म्हणून 119 119 119 चौक 476 म्हणून या ठिकाणी 4 घेतले आणि हे 3 शून्य याला अटॅच केले म्हणजे फायनली आन्सर येते 24,000 रुपये. तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करा. शेवटी आन्सर येणार आहे 24,000 रुपयेच. सो भरतचे मासिक उत्पन्न किती आहे? तर 24,000 रुपये. ये इज द राइट एंड राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यस, नेक्स्ट क्वेश्चन. प्रकाश त्याच्या मासिक उत्पन्नाच्या 30% त्याच्या घरगुती गरजांसाठी, उर्वरित उत्पन्नाच्या 15% पुस्तकांवर आणि उर्वरित उत्पन्नाच्या 20% कपड्यांवर खर्च करतो. आता त्याच्याकडे 7,140 रुपये शिल्लक आहे. तर त्याचे मासिक उत्पन्न किती? इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट व्हॉट इज द राइट एंड राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 30% आहे. 100 मधून 30 वजा करा किती येते रे? तर 70 येते. ते डायरेक्ट याला मल्टिपल करा. आता 15 साथी 105 105 इथे लिहा आणि हा शून्य इथे अटॅच करा. केव्हाही 70 पेक्षा लहान पाहिजे म्हणून मागून 2 नंतर पॉईंट द्या म्हणजे 10.5 साठी. ते 10.5 याच्यातूनच वजा करा एवढ्या याच्यातून म्हणजेच किती होतं? 10.5 वजा केले. यस, मग वजा केल्यानंतर इथे 5 राहतं. ओके, हातचा 1 दिला इथे 9 राहते आणि इथं हातचा 1 दिला तर इथं काय राहतं? तर 5. 59.5
लक्षात घ्या आता. ओके येस. मग शेवटी म्हणजे याचं काम संपलं, याचं काम संपलं. शेवटी 20%, 20% जे आहे, जे खर्च आहे, शेवटचा खर्च, तो याला मल्टिपल करा 20. सरळच 20 टक्के लिहायचे आणि शेवटी टक्के लिहायची. ओके आता बघा 20 पंचे किती 100, म्हणजे शून्य लिहून टाकले. 2 पंचे किती 10, हा शून्य इथं लिहिला. नंतर 2 पंचे 10, हातचा 1, 2 ने 18 किती 19, पुन्हा हातचा 1, 2 पंचे 10, 10 ने किती 11, इथे 11 टाकले. मागून एका अंकानंतर पॉईंट दिला इथे, म्हणजे मूळतः हे आन्सर आला 1190. पण आपण काय करत असतो, याच्यापेक्षा ही अमाऊंट लहान पाहिजे, म्हणून आपण पुन्हा त्याला 2 अंकानंतर पॉईंट देतो, द्यावं लागते, कारण इथे 2 अंकानंतर पॉईंट देण्याची गरज आहे. येस, म्हणजे 11.90. अर्थातच हे काय झाले रे 11.9, याच्यातून वजा करायची 11.9, कारण या शून्याला व्हॅल्यू राहत नाही. सो पुन्हा हे वजा केल्यानंतर 15तून 5तून 9 जात नाही, 15तून 9 गेले किती 6 राहिले, हातचा 1 दिला. बी केअरफुल करा. 15तून 9 गेले 6 राहिले, हातचा 1 केला दिला. 9तून 2 गेले 7 राहिले आणि या ठिकाणी 4 राहिले, म्हणजे शेवटी 47.6 झाले. आता हे जे आहे हे शेवटचे खर्च केल्यानंतर राहिलेली शिल्लक आहे, जी की टक्केवारीमध्ये आहे. आपल्याला आता काय करावं लागेल की या ठिकाणी 2 शून्य ऑलरेडी अटॅच करावं लागेल, डिवायडेड बाय 47.6. याचं जे आन्सर येतं ते म्हणजे प्रकारचं मासिक उत्पन्न येतं. मग आपण आपल्या पद्धतीने त्याला सॉल्व्ह करतो. कसं की जनरली हा जो पॉइंट आहे तो इकडे सरकवतो आणि 1 शून्य इथे घेऊन टाकतो. म्हणजे आपल्या पुढे काय झालेलं आहे 7140 आणि 000 डिवायडेड बाय 476 असं राहिलेलं आहे. आता विचार करता या ठिकाणी 476 म्हणजे 2 ने भाग द्या, 4 ने भाग द्या, किती ने भाग द्या. आपण जर 4 ने भाग जर दिला तर बघा 4 एके 4, 4 एके 4, त्याच्यानंतर उरले 3, 4 9 36 म्हणजे 119 आले. नंतर इथं 4 एके 4, उरले किती 3, झाले किती 31, 4 7 28, 31 मधून 28 गेले, उरले आणखी 3, म्हणजे या ठिकाणी 3, 4 8 किती 32, उरले 2, झाले 20, 4 5 किती 20 आणि हे 3 शून्याला अटॅच केले. म्हणजे फायनली आपल्याला काय सापडलं की 1785 000 डिवायडेड बाय 119. आता याचं सुद्धा आपण कॅल्क्युलेशन करायचं. शेवटी डायरेक्टली 119 ला भाग द्यायचा. 119 1 119, 119 1 119, म्हणजेच 178 मधून 119 काढायची. इथे येतं 9 2 18, हातचा 1, 7तून 2 गेले 5 राहिले, म्हणजे 59 राहतं. हे 59 जर याला अटॅच केले 59 तर हे होतं 595. आता 119 पंच ओके 5 9 45, हातच्या 4, 5 1 5 4 9 आणि 5 1 5 595, म्हणजे 119 119 पंच 595 होते, म्हणून इथं 5 टाकला आणि शेवटी हे 3 शून्य त्याला अटॅच केले, म्हणजेच आन्सर निघालं 15,000 रुपये. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, मात्र आन्सर 15,000च निघणार आहे. मी डायरेक्टली भाग देण्याचा प्रयत्न केला आणि माझा आन्सर निघालेला आहे 15,000 रुपये. सो प्रकाशचं मासिक उत्पन्न किती, तर 15,000 रुपये आन्सर येतं. येस, बघूया राईट आहे की रॉंग आहे. राईट आहे. लास्ट क्वेश्चन ऑफ दिस सिरीज. राकेश त्याच्या मासिक उत्पन्नातील 20% त्याच्या घरगुती गरजांसाठी, उर्वरित उत्पन्नाच्या 25% पुस्तकांवर आणि उर्वरित उत्पन्नाच्या 30% कपड्यांवर खर्च करतो. त्याच्याकडे 7,560 रुपये शिल्लक आहे, तर त्याचे मासिक उत्पन्न किती. क्षणात तुमचा आन्सर निघाला पाहिजे मित्रांनो. 20 म्हणजे किती रे, तर 80 घ्यायची, मल्टिपल बाय 80. आता 25 आणि 200 होते, हा शून्य अटॅच केला तर 2000 होते. 80 पेक्षा 2000 मोठे आहे, मागून 2 अंकानंतर पॉईंट द्या, म्हणजे ते झाले 20. हे 20 या 80 मधून वजा करा, इथे येतं 60 मल्टिपल बाय. शेवटी हे संपलं, उरले फक्त शेवटचा खर्च 30%. ते 30% थेट याला मल्टिपल करा. 63 किती 18, म्हणजे 1800 होतात, मात्र या 60 पेक्षा ही कमी पाहिजे, म्हणून मागून 2 अंकानंतर पॉईंट गेला 18 झाले. हेच 18 याच्यातून वजा केले तर किती आहे, इथं 10 तून 8 गेले 2 राहिले, हातचा 1 म्हणजे इथं 42 येतं. 42% हे खर्च झाल्यानंतर राहिलेली शिल्लक आहे, जे की आपल्याला रुपयाच्या स्वरूपात दिलेले आहे. मग याला उचलायचं, इथे 2 शून्य सर्वप्रथम अटॅच करायचे, डिवायडेड बाय 42 करायचं. आता इथं पॉईंटचा काही मतलब नाही, डायरेक्टली आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर आपला आन्सर निघतो. आता एवढं कॅल्क्युलेट केल्यानंतर आपला राकेशचं मासिक उत्पन्न निघते. आता कशा पद्धतीने आपण करणार आहोत, कितीने भाग देऊ शकतो आपण याला, 7 ने सुद्धा भाग देऊ शकतो.
7 सकम 42, 7 एक 7, इथे घेऊया आपण त्याला स्पष्टता इथे घेऊ 3 0 डिवायडेड बाय 42. ओके बघा आता 7 सकम किती रे तर 42, 7 एक 7, 5 ला भाग जात नाही म्हणून इथे शून्य दिला. पुन्हा आता 7 8 किती 56, इथे महत्वाचं आहे कारण की भाग नाही गेला तर आपण शून्याचा भाग देत असतो, नंतर दोन्ही संख्या एकत्र करून मग नंतर भाग देतो, तो भाग जातो 7 8 56 चा आणि हे 3 शून्य याला अटॅच केले. ओके आता 6 ने म्हणजे 10,000 म्हणजे 1,08,000 ला 6 ने भाग द्या. 6 एक 6, 6 एक 6, 10 तो 6 गेले उरले 4 झाले 48. ओके 6 8 48 हे 3 शून्याला अटॅच केले म्हणजे फायनली आन्सर आला 18,000 रुपये, जे की राकेशचं मासिक उत्पन्न आहे 18,000 रुपये. डी इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके फायनली बघूया काय राईट आन्सर आहे तर येस राईट आन्सर आहे 18,000 रुपये. अशा पद्धतीने आपण एक क्वेश्चन टार्गेट केला होता आणि त्यावर आधारित 5 क्वेश्चन हे प्रॅक्टिस साठी दिले. याच्यानंतर सुद्धा तुम्हाला एक टेस्ट उपलब्ध आहे, त्या टेस्ट मध्ये 10 क्वेश्चन इन्क्लूड असतात. निश्चितचपणे तुम्ही जर इच्छुक असाल तर 7709119501 या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता. म्हणजेच 7709119501 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला तर निश्चितचपणे तुम्हाला टेस्ट सुद्धा मिळू शकतं. कारण की टेस्टचं खूप इम्पॉर्टन्स आहे. आपण जे काही शिकतो त्याचं उपयोजन करण्यासाठी, त्याचं रिव्हिजन करण्यासाठी आपल्याला टेस्टची गरज आहे. मी 1000 पेक्षा जास्त टाइम्स मी तुम्हाला शिकवणार आहोत आणि 1000 पेक्षा जास्त टेस्ट सुद्धा मी घेणार आहोत. एक टेस्ट घेणं सुरू आहे. पर्सेंटेजचा हा शेवटचा आपला टाइप्स आहे. 36 टाइप्स मी आतापर्यंत पर्सेंटेजवर शिकवलेले आहे. निश्चितचपणे त्याचा तुम्हाला फायदा होईल. युट्यूबवर एक मी त्याच्यातूनच जो चॅप्टर असतो त्यातले काही निवडक असे टाइप्स टाकत असतो. जर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण चॅप्टर पाहिजे असेल तर स्टडी अप हे ॲप्लिकेशन तुम्ही निश्चितचपणे डाउनलोड कराल आणि त्यावर असणारी बॅच तुम्ही परचेसच कराल. आज महत्वाचं आहे, वेळेवर ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता तर तो खूप स्पीडी अभ्यास होतो. त्याच्यापेक्षा आज जर तुम्ही अभ्यास केला तर निश्चितच तुम्ही मॅथ्स, रिजनिंग, मराठी, इंग्लिश, मानसशास्त्र, अध्यापनशास्त्र आणि जीके जीएस पूर्णतः अभ्यासू शकाल. आशा करतो की निश्चितचपणे तुम्ही क्वालिफाय व्हाल. इथेच थांबतो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.